लई मजा चालली तुमची। हा 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 मजा चालली। भानू बस नाही बस। नाही असू दे। काय करताय तुम्ही? हा कंदील बनवतोय। दिवाळी आहे ना, कंदील बनवतोय। कंदील? तू बस ना। नाही नको, मी मदत करू का? हा नको नको बोलतोय तू, कशाला मदत करशील? तू बस ना भानू। मी करते ना, लई मजा दिसते यात। नाही नाही नको ना, कशाला? मोहन काका गेल्या वेळी आला होता तर काकीने किती ऐकवलं होतं त्यांना पण आणि आम्हाला। हा तुला यायचं असेल ना तर जा, शोभा काकीला विचार आणि मग ये। काय? हे मला पण नाही कळलं। तू गप ना बाबा, थांब ना जरा 5 मिनिट। मला पण नाही कळलं। भानू तू बस ना। नाही मी जाते। उठ, तिला बसायला सांगत होते। ए बाजू बांध बांध लवकर ना। चला आता कोणी नाही दुकानावर देत आहे ना डिस्काउंट। झालं बघून? तुम्ही कधी आलात वहिनी? जेव्हा तुमची नजर चालू होती ना तेव्हा। जाऊ दे ना, काय हवंय तुम्हाला? उत्तर उत्तर म्हणायचंय का तुम्हाला? थांबा। नाही मला उत्तरच हवंय। हा काय एवढं भानूमध्ये टकलावून बघण्यासारखं? त्याचं उत्तर द्या मला। तुम्हाला नाही कळणार वहिनी। अहो प्रेमाच्या नजरेने बघाल ना तर कळेल। प्रेमाची नजर काय? मदन भाऊजींनी जो राडा घातलाय तो विसरलात का? हा नाही, मोहन दादा होते म्हणून तुम्ही वाचलात। आता हे जर मोहन दादांना कळलं तर तुम्हाला कोण वाचवणार? नाही नाही, मोहन समजूतदार आहे, तो नाही चिडणार। पण ही भानू दिसायला खरंच खूप सुंदर आहे। हो राणीच आहे ती। हा म्हणजे राणी सारखी दिसते ना। चेहऱ्याला काय लावत असेल काय माहिती, एकदम नॅचरल ब्युटी आहे ती। म्हणजे इतरांनी सुंदर दिसावं म्हणून पण माझ्याकडे एक गोष्ट आहे। थांबा देतो। हा घ्या, आयुर्वेदिक फेस पॅक आहे। हा लावलात ना तर तुम्ही अजून सुंदर दिसाल। अगं हो, खरंच सांगताय का चुना लावताय? अहो खरं सांगतोय, ट्राय करून तर बघा। ट्राय करून बघू? खरंच? ठीक आहे, कितीला दिला? 300 रुपये। 300 रुपये? नाही नको, राहू द्या। अहो खूप 300 रुपये काय नको भाऊजी, मला राहू द्या ते 300 रुपये। मालक हो ऑफिसला जाताय? हो, काही काम होतं? वय तुमच्याशी जरा बोलायचं होतं। बोला ना बोला। अहो काय आहे, दिवाळीचा सीझन आहे ना, त्यामुळे काम जास्ती आणि वेळ कमी असं झालंय। किती भारी ना दिवाळी वगैरे, अख्ख्या चाळीचं ना वातावरणच बदललंय। मस्त असतं तुमच्या माणसांचं। दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही मजा मस्ती करता। हीच तर वेळ असते ना, सगळे एकत्र येतात, आपसातले हेवे दावे विसरून जाता। वय किती मस्त तयारी चालू आहे समद्यांची। आत्ताच इतकं छान छान दिसतंय, मी आता दिवाळीची वाटच बघते आता। अहो बघा, तुम्हाला खूप आवडेल दिवाळीच्या वेळेला। काय गप्पा चालल्यात? हा भानू जा जा, आटप लवकर काम। वय अहो निघालात का? थांबा ना, इकडे या ना, मी काय म्हणते इकडे। ऐक शोभा, कामावर ऐका ना, मी काय म्हणते, आज बोनस मिळणार आहे ना? मिळालं तर पाहिजे। नाही मिळेल ना, मिळेल। बोनस मिळाल्यावर माझे एक काम करा। सांग ना काय काम आहे? सोबत जरा भलतेच लाडत दिसत। मला आठवतं काय? आपण त्या शंकराच्या मंदिराच्या बाहेर भेळ खाल्ली होती। हो आठवतं ना, तुला खूप आवडली ती भेळ। 2 पुऱ्या पण एक्स्ट्रा घेतल्या होत्या। पण नाही, भेळ आणू आज? नाही भेळ नकोय, भेळ नको। म्हणजे त्या भेळीच्या म्हणजे दुकानाच्या मागे ना एक साड्यांचं दुकान होतं नाही का? मला ती पिवळी साडी आवडली होती, मी म्हंटल होतं मला ही साडी खूप आवडली असं म्हंटल होतं ना। पिवळी साडी आणू का? आणतो ना। पिवळी साडी नाही, वेगळं आहे जरा। त्याच्या म्हणजे साड्यांच्या दुकानाच्या बाजूला एक मिठाईचं दुकान होतं।
मिठाई आणायची ना. मोने ऐकशील का पूर्णपणे? मध्ये मध्ये बोलतोयस. तर, त्या मिठाईच्या दुकानाच्या बाजूला एक ज्वेलरी शॉप आहे. त्यांना सोनाराकडे एक मी नथ पाहिली. ती नथ आता म्हणा ना, घेऊन येऊ का असं म्हणा. घेऊन येऊ का ती नथ? आणल. आज बोनस मिळाला तर आणि नथ काय हरकत नाही. नक्की आणणार. हो. अगं माझं मोनून शोभा काय ताई समधी कामं झालेली आहेत. मी खाली जाऊन पोरांना कंदील बनवायला मदत करू? कशाला, त्यांचं ते बनवतील. ताई जाऊ द्या ना, माझी लई इच्छा आहे. बरं ठीक आहे, जा लवकर या. पण होय खूप काम आहे. होय. म्हणा ना. आणतो नक्की, आता परत नको. अगं लता, काय मोर्चा घेऊन आलीस की काय? मोर्चा नाही हो, दरवर्षीप्रमाणे यंदा पण फराळ सगळ्यांनी एकत्रच करायचा ना. नाही, मला वाटतं नको, कारण खूप गडबड होते ग. आपण यांना बाहेरून मागवूया, छान मिळतो बाहेर. शोभाताई, बाहेरचं ते बाहेरचं. हो ना शोभाताई, करूया ना एकत्र फराळ, मस्त वाटतं. तुम्हाला माहिती आहे, माझ्या माहेरी ना सगळा फराळ बाहेरूनच यायचा, पण इथे आल्यावर कळलं एकत्र फराळ करण्यात काय मजा असते ती. नाही पण नको, यावर्षी आपण बाहेरून मागवूया. आणि वेळ कुठे आपल्याकडे? शोभाताई, तुम्ही फक्त हो बोला, बाकी आम्ही तयारीला लागतो बघा. हो शोभाताई, हो म्हणा ना, खूप धमाल येईल. नाही नाही, बरोबर आहे तुमचं. हे बघा, दिवाळीचा सण साजरा व्हायला हवा ना, तर तो पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवा. म्हणजे काय, बाहेरून फराळ कधीही विकत आणता येईल, पण घरच्या फराळात जी आपुलकी असते, प्रेम असतं, ते कसं असणार ना. म्हणजे पदार्थ खाल्ला की कळलं पाहिजे तो कोणी केला. बस झाली आपुलकीची दिवाळी. जाताय ना कामावर? हो. अरे हो. थांबा. अगो बाई, डबा विसरला. अरे बापरे, दे तुमचे दे. वेडे आहेत ना. लक्षात आहे ना? काय? हा हो हो, आहे ना, लक्षात आहे. येतो हा, येतो. बरं काय, येतो हा. शोभाताई, करूया ना एकत्र फराळ यंदा. ठीक आहे, आता तुम्ही सगळे म्हणताय तर करूया. मग मी एक काम करते, फराळाची ऑर्डर दिली ती कॅन्सल करते आणि त्याच्या जागीने सामानच घेऊन येते. थँक्यू हा शोभाताई. चला आता बसून नाही चालणार, खूप कामं करावी लागतील ना. हो मग. चला चला. अरे बरी आठवण झाली. ऐका ना ताई, मी काय म्हणते, यंदापासून ते फटाके वगैरे फोडायचं बंद करूया का आपण? हो ना, खूप त्रास होतो त्या फटाक्यांचा. हो पण मुलांना कोण समजवणार? कोण म्हणजे आपणच आपल्या मुलांना समजवायचं असतं. त्या फटाक्यांच्या प्रदूषणामुळे किती लोकांना त्रास होतो. आणि आपल्या शाळेतनं म्हातारे कोतारे खूप आहेत, आवाजाचा पण त्रास होतो. नकोच बाई ते फटाके. त्या फटाक्यांच्या पैशांमध्ये ना घरातली एखादी वस्तू आणूया. काय बरोबर आहे. भाजणीचं, चकलीची भाजणी तू तयार कर. हा, सगळं व्यवस्थित लक्ष ठेव ना. सगळं सामान घेऊन या. हा, हे झालं बांधून. कसं बांधलंय, भारी ना एकदम. हे आता दुसरं काय बांध. करू? हे घे, हे घे. हा, हे कुठं बांधू? ते बांध ना. हा. तू शोभा काकीला विचारून आलीस ना, नंतर कटकट नको, नाही तर. नाही विचारून आले मी. ठीक आहे. अरे कर ना काम कधीतरी. अलगद. हा असं ना. हा. काय म्हणताय? अरे काय, चाळीतलं वातावरण कसं बदलून गेलंय नाही. यावेळी मुलांनी मनावर घेतलंय, सगळे म्हणून आकाश कंदील बनवत आहेत. दिवाळी येते, ती आपल्या बरोबर खूप काही घेऊन येते नाही. अरे आमची कसली आली दिवाळी आणि कसलं काय. मुलगा तिकडे अमेरिकेत, आम्ही दोघं हे इथे. ना मुलाचं सुख ना नातवंडाचं. जे होईल ते बघायचं आता काय. असं बोलू नका हो आजोबा. अहो, तुमचा मुलगा तिकडे राहत नाही, माझेही आई वडील नाहीयेत. पण तुम्ही मला मुलासारखा मानता ना, याच विचाराने मला आनंद वाटतो.
आम्ही तुला मुलगा मानतोच रे, पण तू पण काही कमी करतोस का आमच्यासाठी? हो अहो आजी आजोबा, अहो ते तर कर्तव्यच आहे माझं. आपण चाळीत एका कुटुंबासारखे राहतो आणि आता कुटुंबातले सर्वात सिनियर तुम्हीच जर का असे बसलात तर कसं होईल ना. आजोबा, आजी, मोहन काका, कसा झालाय कंदील? हा, अरे वा, एकदम एकदम छान झालाय. मस्तच झालाय रे, मस्त झालंय, मस्त झालंय. सुरेख झालाय, सुरेख झालाय. बघितलं ना, अहो जे नाहीये त्याचं दुःख करण्यापेक्षा जे आहे त्याच्यात आनंद साजरा करू की. अहो आयुष्यभर कष्ट केले, आता कशाला विचार करताय? आता आराम करा. बघू, प्रयत्न करू. आम्हा म्हाताऱ्यांचं सोड रे, तुझा काय प्लॅन आहे? यंदा दिवाळीला काही घेणारेस की नाही शोभाला? घेणार आहे ना, तिला नथ हवे सोन्याची. बघूया कसं जमतंय ते. अरे मनापासून इच्छा असली ना की सगळं जमेल. पण एक सांगू, तुझं बायकोबद्दलचं प्रेम बघून मात्र खूप बरं वाटतं मोहन. व्रत काय धरतोस तिच्यासाठी, नथ काय करतोस, सगळं करतोस तिच्या आनंदासाठी. नशीबवान आहे शोभा. प्रयत्न करायचा आपण. बरं मी येतो, संध्याकाळी भेटतो. हा, नमस्कार करतो. अरे वागतोस. सावकाश जा. हो हो हो. सांभाळ सांभाळ. कितीही झालं तरी त्यांच्या मुलांची आणि नातवंडांची जागा तर मी घेऊ शकत नाही, पण काहीतरी करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणायलाच हवा. आज बोनस मिळाला की त्यांच्यासाठी काहीतरी भेट घेऊन येतो, खुश होते. समीर भाऊजी, बोला ना. तो फेस पॅक कुठे? मगाशी तुम्हाला म्हटलं घेऊन जा, तर तुम्ही किंमत ऐकून लगेच निघून गेलात. तुम्ही आवाच्या सव्वा भाव सांगितलं. अहो अव्वाच्या सव्वा कुठे, मार्केट रेटच आहे. मार्केट रेट मरू द्या, मला काहीतरी डिस्काउंट द्या ना. नाही. तर तुम्ही म्हणताय तर 10 रुपये कमी द्या. फक्त 10 रुपये? नाही, 150ला द्या. अहो वहिनी, मी काही तुम्हाला डबल किंमत सांगितली नाहीये. 500 रुपये सांगायला पाहिजे होतं, मग 300 रुपयाला बरोबर घेतला असतात. 500 रुपये म्हटलं असतं तर तडक निघून गेले असते मी. जरा बघा ना, बघा मी विचार करूनच सांगितलं, पाहिजे तर घ्या, नाही तर राहू द्या. बरं 100 रुपये कमी करा. हो वहिनी, एवढा प्रॉफिट मार्जिन नाहीये माझा. तुमचं नाही, माझं नाही. 50 तरी कमी करा. बरं ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर 50 देतो. कोणाला सांगू नका. नाही द्या 250 रुपये. पाकिट आणलं नाही, नंतर देते. मी कुठे काय पळून चालले का भाऊजी? तुमच्या 250 रुपयाने मी बंगला बांधणार आहे वय, नंतर देते ना. बरं बरं ठीक आहे, पण द्या आठवणीने. थँक्यू. दिसत नाही तुला? हा, दिवाळीच्या तयारीत नुसती भिंगरी लागल्यासारखी पळते इकडून तिकडे. सॉरी ताई, चुकून झालं. काय सॉरी उचल आता ते सगळं. वय काय नाही ही ना, काही बोलत नाही म्हणून ना अशी वागणार आहेस तू? हा, नाही ताई. नाही काय नाही. आता मगाशी मला काय म्हणाली? दिवाळीचा कंदील बनवायला मुलांना मदत करायची. म्हटलं ठीक आहे, जा. पाठवलं ना तुला. आता घरची कामं सोडून कुठे चाललीस तू? तुम्हीच लाडावून ठेवलंय ताई तिला. आणि तुम्ही का गेला सामान आणायला? हिला पाठवायचं ना. अगं आमच्या यांचा बोनस झाला नाहीये, तो आज होणार आहे. आणि तो दुकानदार हिला देत नाही ना उधार, म्हणून मला जावं लागलं. ताई हे घ्या. ह्या काय घ्या, वर जाऊन ठेव जा आता ते. आणि चकलीचं पीठ मळून ठेव जा. आले मी. वय काय ग अंजे, ते बायका सगळ्या आल्या होत्या तेव्हा तू का नाही आलीस? ठरवलंय ना आपण एकत्र फराळ करायचं म्हणून. लता ताई सांगत होती मला ते. मी येईन वहिनी. मी येईन. आता काय आणायला आली होतीस? नाही काय नाही. कुठे काय? चला मी येते. बाय.
अगं बाई 50 रुपये तरी कमी केले बघा भाऊजींनी. नाही चांगलं आहे, आयुर्वेदिक मिळाला ते बरंच झालं. जेव्हा बाबू मला बघेल ना तेव्हा त्याला माझ्या चेहऱ्यातला फरक नक्कीच जाणवेल. हा फक्त ना लताताईंकडे ना ते गुलाब पाणी मिळायला पाहिजे होतं. जाऊ दे ना, नाही मिळालं तर नाही मिळालं. अगं बाई पातळ झालं. हा आता किमान अर्धा तास तरी हा सुकट ठेवला पाहिजे. भानू सारखं सुंदर दिसायचंय. ओळखीचा वास आहे, धना पावडर सारखा. आयुर्वेदिक असेल, असतं काहीतरी असं. समीर भाऊजी सांगतच होते की किमान अर्धा तास काही बोलायचं नाही ना. आता हे समजा जर मी हाताने मिक्स करत बसले ना तर लई वेळ लागणार. काय ग झालं का पीठ मळून? होय पीठ मळून झालंय माझं. अय्या खरंच? मला ना चकले बनायला लई आवडतात. मला वाटलं तुला येत नसेल. का त्यात काय, हे सगळं मिक्स केलं की झालं की. काय काय टाकलंस? ह्याच्यात ना बाजरीचं पीठ, चकलीचा मसाला, लाल तिखट, मीठ, तीळ आणि धने पावडर. हे काय आहे? धना पावडर मध्ये काय टाकलं? आता हे कुठून आलं? काय ग? हा धणा पावडर बरोबर टाकलीस ना प्रमाणात? वय बरोबर टाकली. मग अशी का बघतेस? नाही नाही थांब चव घेते कसं झाले बघूया. हा